भारत न्यूज 44. स्थानिक L.A. पाटील एज्युकेशन सोसायटी संचलित लक्ष्मी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये रंगांचा आणि कल्पकतेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. दैनिक प्रहार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज 30 मार्च 2026 रोजी शाळेच्या सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला. या स्पर्धेत शाळेतील प्राथमिक व माध्यमिक विभागातील 402 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांनी सर्वांची मने जिंकली. या सोहळ्याचे अध्यक्षपद शाळेचे अध्यक्ष श्री महेश जनार्दन पाटील यांनी भूषवले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे सचिव श्री प्रशांत बाळू गांगर्डे, मुख्याध्यापिका सौ ज्योती सोनावणे तसेच दैनिक प्रहारचे एरिया मॅनेजर श्री चंद्रकांत शिर्के आणि श्री अजय कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची शानदार सुरुवात करण्यात आली. 402 विद्यार्थ्यांच्या अटीतटीच्या स्पर्धेत परीक्षकांनी निवडलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रथम पारितोषिक कीर्ती शर्मा, निया पाटील, विधी जांभूळकर, जय देवधरकर. द्वितीय पारितोषिक विस्मय कांबळे, विनीता गोंड, रिया पालकर, प्रीती खामगावकर. तृतीय पारितोषिक मानसी शहानी, तेहरीन मनियार, अर्णव सिंग, प्रीती सावंत. तर उत्तेजनार्थ पारितोषिक सूर्यप्रताप तोमर, सिमर बाबल, सोनाली राजभर, वंदना साव, दिशा गुप्ता, संचिता शेळके, वैष्णवी मर्डेकर यांना मिळाले. यावेळी बोलताना मुख्याध्यापिका सौ ज्योती सोनावणे यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. दैनिक प्रहारचे प्रतिनिधी श्री शिर्के यांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धांच्या महत्त्वावर भर दिला आहे. अध्यक्षीय भाषणात श्री महेश पाटील यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय प्रभावीपणे पार पडले. या सोहळ्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटाने आणि आनंदाने दुमदुमून गेला होता. नमस्कार सर्वांना. मी लक्ष्मी पब्लिक शाळेची मुख्याध्यापिका ज्योती सोनावणे. सर्वात आधी तर प्रहार पेपरांचे मनापासून धन्यवाद. आतापर्यंत कुठल्याही वृत्तपत्राने दखल घेतली नव्हती की मुलांच्या शैक्षणिक विकासाव्यतिरिक्तही अजून कुठल्या गोष्टीचा विकास व्हावा म्हणून, पण प्रहार पेपरने ती दखल घेऊन मुलांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म तयार केला. आणि चित्रकलेमध्ये नाही जरी म्हटलं तरी माझ्या शाळेतून जवळजवळ 402 मुलांनी त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. आणि सगळ्या गोष्टी अचानकरित्या घडून सुद्धा मुलांनी खूप छान कामगिरी केली आणि दरवर्षी त्यांचा सहभाग चांगला राहतो. मागच्या वर्षी पेपरने प्लॅटफॉर्म दिलेला, मागच्या वर्षी व्यवस्थित सगळ्या गोष्टी झाल्या, यावर्षी झाल्या. त्याचबरोबर त्यांना मुलांना जे देणारे गिफ्ट असतात, जे पारितोषिक असतात, तेही खूप छान असतात. त्याच्याने मुलंही समाधानी होतात की आपण ज्याच्यातून आलो आहे, आपण जे केलेलं आहे त्याचा आपल्याला खूप चांगलं बेनिफिट भेटलेलं आहे. त्याच्यामुळे मुलंही त्याच्यात समाधानी राहतात. आणि शाळा तर त्यांचे मनापासून आभार मानते की आमच्या शाळेतल्या मुलांसाठी त्यांनी हे एक चांगलं एक प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे. त्यासाठी प्रहार पेपराचे मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर शाळेचे चेअरमन श्री महेश पाटील सर यांचेही मनापासून धन्यवाद की प्रत्येक वेळेला अशा ज्या काही गोष्टी असतात की त्याच्यामध्ये मुलांचा विकास व्हावा, त्या ठिकाणी सर प्रत्येक ठिकाणी हिरिरीने पुढे असतात की नाही माझ्या शाळेतली मुलं पुढे जातात, त्याच्यामध्ये त्यांना समाधान आहे म्हणून ते सगळ्या ठिकाणी पुढे असतात आणि उत्स्फूर्तपणे सगळ्यांच्या पाठीशी उभेही राहतात की नाही तुम्ही करा या गोष्टी. दैनिक प्रहार पेपरचं मी मनापासून धन्यवाद करते की त्यांनी यावर्षी जो कार्यक्रम घेतला तसाच कार्यक्रम प्रत्येक वर्षी असंच चालत राहू, मी हीच आशा करते. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा भारत न्यूज 44.